तुम्हाला माहिती आहे की आज नगरपालिका आणि नगरपरिषदेची ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त नगरपालिका त्यांनी जिंकल्या. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा नंबर लागतो. ह्या निवडणुकीमध्ये मित्रांनो मॅन ऑफ द मॅच हे 2 जण ठरलेत. ह्यामध्ये पहिलं म्हणजे निलेश राणे आणि दुसरं म्हणजे शहाजी बापू पाटील. निलेश राणे यांनी आपली मालवण नगरपालिका ही राखलेली आहे. मालवणमध्ये त्यांनी तब्बल 11 जागा निवडून आणल्यात आणि नगराध्यक्षपदसुद्धा शिवसेनेला मालवणचं मिळाले. मालवणमध्ये निलेश राणे यांना घेरण्याचा किती प्रयत्न झाला तुम्ही बघितलं. निलेश राणे यांची लढाई थेट भारतीय जनता पार्टीतल्या राज्याच्या नेतृत्वाशी म्हणजे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची होती. भाजपने ही मालवणची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, पण निलेश राणे हे भारतीय जनता पार्टीला यांनी जोरदार प्रत्युत्तर मालवणमध्ये दिलं आणि अत्यंत काटेच्या या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेकडं मालवणची नगरपालिका खेचून आणली. त्यानंतर दुसरं म्हणजे सांगोल्यामध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शहाजी बापू पाटील यांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्ष जे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, त्यानंतर शिवसेना UBT, भारतीय जनता पार्टी जी सोलापूरचे पालकमंत्री आहे जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे सर्व पक्षीय हे शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात एकवटले होते. पण एवढं सगळं असूनसुद्धा शहाजी बापू पाटील यांनी एक हाती नगरपालिकेवरती आपली सत्ता त्यांनी पुन्हा एकदा आणली आणि शिवसेनेचे आनंदा माने हे सांगोल्यामधून प्रचंड बहुमताने ते नगराध्यक्ष झाले. म्हणजे तुम्ही या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की कशा पद्धतीने ह्या 2 ठिकाणी कशा पद्धतीने शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवरती छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर मालवणमध्ये निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. काय पद्धतीची टीका झाली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ह्या 242 किंवा 243 ह्या सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत होत्या. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही कोकणाची झाली, मालवणची झाली आणि मालवणबरोबरच मालवणच्या शेजारी असलेली जी कणकवली नगरपालिका आहे तिथंसुद्धा निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जी सर्वपक्षीय आघाडी होती तिथं संदेश पारकर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि तिथं भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ह्या जी निवडणूक जी नगरपालिकेची झालेली आहे ह्या निवडणुकीमध्ये मॅन ऑफ द मॅच भारतीय जनता पार्टीला जरी जास्त जागा निवडून आल्या असल्या तरीसुद्धा मॅन ऑफ द मॅच हे शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि शिवसेनेचे माजी आमदार सांगोल्याचे शहाजी बापू पाटील आहेत. तुम्हाला माहिती आहे की आज नगरपालिका आणि नगरपरिषदेची ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त नगरपालिका त्यांनी जिंकल्यात. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी